The woodcutter and golden eggs. लाकूड तोड्या आणि सोन्याची कुऱ्हाड. There was once a woodcutter working hard in the forest, getting wood to sell for some food. As he was cutting a tree, his axe accidentally fell into the river. The river was deep and was flowing really fast. He lost his axe and could not find it again. He sat at the bank of the river and wept. एकेकाळी एक लाकूड तोड्या लाकडे विकून अन्न मिळविण्यासाठी जंगलात लाकडे तोडण्याचे मेहनती काम करत होता. तो एक झाड कापत असताना त्याची कुऱ्हाड नदीत पडली. नदी खोल होती आणि वेगाने वाहत होती. त्याने कुऱ्हाड गमावली आणि ती पुन्हा मिळू शकली नाही. तो नदीच्या काठावर बसला आणि रडू लागला. While he wept, the god of the river arose and asked him what had happened. The woodcutter told him the story. The god of the river offered to help him by looking for his axe. He disappeared into the river and retrieved a golden axe. But the woodcutter said it was not his. तो रडत असतानाच नदीतला देव प्रकटला आणि त्याला काय झाले असे विचारले. लाकूड तोड्याने सर्व गोष्ट त्याला सांगितली. नदीच्या देवाने त्याला कुऱ्हाड शोधून देण्यासाठी मदत केली. नंतर त्याने नदीतून एक सोन्याची कुऱ्हाड आणली. परंतु ही त्याची नाही असे लाकूड तोड्याने सांगितले. He disappeared again and returned with a silver axe. But the woodcutter said that was not his either. The god disappeared into the water again and came back with an iron axe. तो पुन्हा गायब झाला आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन परत आला. पण लाकूड तोड्याने त्याला सांगितले की ही कुऱ्हाड सुद्धा माझी नाही. देव पुन्हा पाण्यामध्ये दिसेनासा झाला आणि लोखंडी कुऱ्हाड घेऊन परत आला. The woodcutter smiled and said it was his. God was impressed with the woodcutter's honesty and gifted him both the golden and silver axes. Moral of the story: honesty is the best policy. लाकूड तोड्या हसला आणि म्हणाला, ही त्याची आहे. लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणाने देव प्रभावित झाला आणि त्याने सोन्याची आणि चांदीची दोन्हीही कुऱ्हाडी त्याला बक्षीस म्हणून दिल्या. कथेचा बोध: प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे.